नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते माझ्या या गोव्या ट्रिपच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण गोव्याला सगळेजण येता, विविध कारणासाठी येता, बीचेस बघता, सगळ्या गोष्टी बघता, परंतु आज मी खास करून बीच सोडून किंवा त्या सगळ्या रटाळ पार्ट्या सोडून मी आलेलो आहे या फोंड्यातील किल्ल्यावरती। माझ्या पाठीमागे महाराज विराजमान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं नाही या तमाम भारतभूचं आराध्य दैवत माझ्या पाठीशी आहे। आणि इंटरेस्टिंग म्हणजे हाच तो महान किल्ला आहे ज्या ठिकाणी येसाजी कंक असतील, कृष्णाजी कंक असतील, आपले वीर शूरवीर मावळे लढले होते। कृष्णाजी या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं होतं, कारण की 600 मावळे हा किल्ला पोर्तुगाल विरोधात प्राणपणाने हे लढत होते। किल्ला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे, किल्ल्याला रंगरंगोटी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या अगोदर या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हा किल्ला जिंकता आला। महाराजांकडे हा किल्ला होता। महाराजांच्या पश्चात आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे हा किल्ला होता, परंतु त्यावेळी पोर्तुगालाने नेहमीप्रमाणे कट रचला आणि त्या कटामध्ये काही मुघलही सामील होते आणि आदिलशाहच्या साथीने हा किल्ला जिंकण्याचं दुःस्वप्न पोर्तुगालांनी पाहिलं आणि पोर्तुगालांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आपले मावळे तिखट लढायला आणि बिकट शत्रूसाठी होतेच। हा शेवटपर्यंत किल्ला त्यांनी सोडला नाही, आपल्या प्राणाचं बलिदान केलं। गोव्यामध्ये आलोय, महाराष्ट्र रायगड कुठे आणि हा गोव्याचा फोंडा किल्ला कुठे? मला वाटतं अटक ते कटकमधला हा किल्ला महत्त्वाची भूमिका बजावतो आणि हा किल्ला मराठ्यांनी आपल्या मराठीशाहीच्या ताब्यात ठेवला होता, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। आपणही कधी आला गोव्यामध्ये तर या फोंडा या ठिकाणी या, छत्रपती शिवाजी महाराज या फोर्टला तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या। रस्त्याच्या बाजूनेच हा किल्ला आहे, सोबत सगळ्यांना घेऊन या, किल्ला दाखवा। हा किल्ला आजही महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे। हा किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांची मला आठवण करून देतो। हा किल्ला माझ्या पूर्वजांचा प्रेरणादायी इतिहास सांगतो, त्यामुळेच कदाचित गोव्याला स्वतंत्र लढ्याला प्रेरणा मिळाली असेल। हा असा आदर्श किल्ला, हे जी मस्तकी माझ्या मी कपाळी लावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मला आनंद वाटतोय, माझा मराठा राजा, माझं मराठी साम्राज्य, माझं हिंदू साम्राज्य या गोव्यामध्ये होतं। पोर्तुगालच्या दाढेतला हा किल्ला महाराजांनी जपलाच, परंतु स्वराज्याच्या धाकल्या धन्यानेही जपला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। त्या सर्वांचं स्मरण करतो। आपणही आवर्जून या किल्ल्याला भेट द्या, रस्त्यालगत किल्ला आहे, जवळून जाल, परंतु एकदा या, कारण या किल्ल्यावरती महाराजांचे पाय लागलेले आहेत, आपल्या राजाचे पाय लागलेले आहेत आणि त्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आपण जरूर यावं। धाकल्या धन्याचे पाय लागलेले आहेत, त्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आपण जरूर यावं। गोव्यामध्ये आला तर किल्ले बघा, गोव्यातले किल्ले आज चांगल्या स्थितीत आहे। महाराष्ट्राचे किल्ले कसे आहेत याच्याबद्दल मी वेगळं वर्णन करायला नको, अतिशय चांगल्या किल्ले सुस्थितीत हा किल्ला ठेवलेला आहे। कालही मी एका पोर्तुगाल जेलमध्ये गेलो होतो, त्या जेलची पण रचना अतिशय चांगली केली होती, चांगले किल्ल्याचं जतन केलं होतं। महाराष्ट्रात असं का? मनाला वेदना होतात। आज माझ्या राजांचा रायगड आज ही अशा स्थितीत नाही आहे की मी पाहायला जावं आणि तिथे मला आनंद व्हावा। त्याला दोषी कोणी असेल, परंतु गोवा सरकारचं कौतुक केलं पाहिजे। त्यांनी त्यांची परंपरा, किल्ले जपले आहेत, पर्यटनासाठी का होईना पण जपलेले आहेत। इतिहास नसतानाही ते ओरडून इतिहास सांगतायत, परंतु आज आमचे किल्ले स्वतः ओरडून इतिहास सांगतायत, पण ते ऐकायला कोण नाही आहेत, व्यवस्था होत नाही। कदाचित गोव्यासारखी किल्ल्याची जपणूक केली तर माझ्या भावी पिढ्याला चांगला इतिहास समजेल आणि तो इतिहास माझ्या राजाचा आहे, माझ्या हिंदुत्वाचा आहे, माझ्या भारत मातेचा आहे। तो चिरतन जतन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना
छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा देऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.